मित्रांनो, एक थोडा वेळ इकडे लक्ष द्यायचं आहे। गेली काही दिवस म्हणजे 29 डिसेंबरपासून साधारण आपण महाराष्ट्राचा वाचन संकल्प हा पंधरवडा किंवा हा उपक्रम आपण साजरा करत आहोत। आणि त्या अंतर्गत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग यातर्फे आपण अभ्यासिकेमध्ये वेगवेगळे वक्ते व्याख्याते बोलवून वाचन या संदर्भात किंवा बुक टॉक असा एक उपक्रम आपण सुरू ठेवलेला आहे। तर त्यातील आजचं पुष्प ओवण्यासाठी आपल्या ज्युनियर कॉलेजचे मराठी विभागाचे कंद सर आपल्यामध्ये आज आलेले आहेत। तर सर्वांनी थोडा वेळ इकडे लक्ष द्यायचं आहे। सर आपल्याशी पुस्तकावर संवाद साधणार आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी ग्रंथालय विभागाचे कर्मचारी आपले खाडे सर आहेत, तर ते सरांचा थोडक्यात परिचय करून देतील। मी खाडे सरांना विनंती करते की त्यांनी कंद सरांचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा। नमस्कार सर्वांना। सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या। आपल्या हातातलं थोडा वेळ लिखाण बंद करा। कोणी लिहित असतील तर त्यांनी लिखाण बंद करा आणि इकडे लक्ष द्या। आपण जर या पुस्तकाचा परिचय व्यवस्थित ऐकला नाही आणि श्रोत्याचं बोलणं जर आपण आज ऐकलं नाही तर आपण कुठेतरी आज मोठी चूक केलेली आहे। हे तुम्हाला सरांचं ज्यावेळेला पुस्तक परिचय सुरू होईल तेव्हा तुम्हाला नक्की रुखरुख लागेल। जे बाहेर तुमचे मित्र असतील त्यांनाही नक्की जाणवेल की अरे आपण सरांचं लेक्चर आज मिस केलं। आलं लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी समोर लक्ष द्या। आजचा जो बुक टॉक आहे महाराष्ट्र शासनाच्या वाचन पंधरवडा दिनानिमित्तानं आपण जो आज बुक टॉक आयोजित केला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे बखर शिक्षणाची। लेखक आहेत हेरम कुलकर्णी। प्रामुख्यानं तसा शिक्षक पालक यांनी ह्या पुस्तकाकडे विशेष लक्ष देऊन त्याचा परिचय करून घ्यावा अशा प्रकारचं हे पुस्तक आहे। म्हणजे शिक्षकांनी शिक्षण देताना कसं द्यावं, पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे त्याच्या अंगीकृत गुणांमध्ये काय प्रगती झालेली आहे याचं सुद्धा सिंहावलोकन करण्याची या पुस्तकाच्या निमित्तानं आवश्यकता आहे। आणि आपल्याला शिक्षणाची जाणीव ही निर्माण करून देणारं हे एक पुस्तक अतिशय उत्तम पुस्तक आहे। आणि या पुस्तकाचा परिचय करून देणारे वक्तेसुद्धा तेवढेच तोलामोलाचे आहेत। सरांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग केशव कंद। तसे पुण्याजवळच्या लोणीकंदचे मूळचे रहिवासी आहेत। सरांचं लौकिक शिक्षण MA BEd नेट सेट MPhil PhD म्हणजे आपल्याला माहिती आहे की वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विशेष करून या प्रकारची सर्व गुणवत्ता प्राप्त असे डॉक्टर कंद सर आहेत। परंतु ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवण्यामध्ये एक विशेष आनंद आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक असा सरांचा नावलौकिक आहे। आपल्या सगळ्यांनी सेंट्रलाइज म्हणजे जी काही सिस्टीम आहे प्रवेशाची ती सगळ्यांनी या प्रक्रियेतनं अनुभवलेली असेल। बरेचसे वरिष्ठ महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत म्हणून मुद्दाम सांगतो मी की पुणे महानगरामध्ये जी काही सगळी महाविद्यालय आहेत तर त्याच्यामध्ये आर्ट्सच्या मुलांचा पूर्ण प्रवेश आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची जेवढी स्ट्रेंथ आहे 11वीची तेवढ्या सर्व तुकड्या भरण्याचं काम हे सर प्रकर्षानं करतात। आणि ते पूर्ण काम होईस तोपर्यंत त्याला कुठलाही 31 ऑगस्टपर्यंत पूर्णविराम देत नाहीत। मुलांची कोणतीही अडचण असेल, फी भरण्याची असेल, फॉर्म भरण्याची असेल, आपल्याला कल्पना आहे की आर्ट्सच्या मुलांमध्ये फॉर्म भरताना अनंत अडचणी येतात। त्या सर्व अडचणी सर अहोरात्र प्रयत्न करून ऑनलाईन याच्यामधनं त्या पूर्ण करत असतात। यामध्ये प्रामुख्यानं UID नंबर म्हणजे तुम्हाला ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर जो काही UID नंबरसुद्धा क्रिएट करावा लागतो तर त्याच्यासाठी या सरसुद्धा या सगळ्या मुलांना विशेष प्रयत्न करतात। त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्याची गुणवत्ता सर्व प्रकाराने कशी वाढेल त्याच्यामध्ये साहित्य असेल, वक्तृत्व असेल,
किंवा NSSमध्ये घेणारा सामाजिक उपक्रमांमधला सहभाग हा सुद्धा सरांकडनं नेहमी मुलांमध्ये हिरिरीनं निर्माण करण्याचा प्रयत्न असतो। तसा सरांचा परिचय खूप मोठा आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे। तुम्ही सगळेजणसुद्धा थोडेसे वेळ काढूनच या कार्यक्रमात सहभागी होणार आहात, त्यामुळं मी सरांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे। सर अनेक अभ्यास मंडळांवर आहेत। आपल्याला माहिती असेल बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ याच्या अभ्यास निर्मितीच्या सदस्यावरसुद्धा सर मराठी विभागाच्या माध्यमातून आहेत। महाराष्ट्रामध्ये 250हून अधिक, आता हा सरांनी जो बायोडाटा दिला आहे हा मला नक्कीच वाटतो की हा मागच्या 1-2 वर्षातला असेल, लेटेस्ट आला तर त्याच्यातला अजून आकडा वाढू शकतो। हे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर पथनाट्य या स्पर्धांमध्ये सरांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे। तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत असताना सरांनी ज्युनियर कॉलेज ते सिनियर कॉलेज याच्यामध्ये अनंत प्रकारची बक्षिसं व ट्रॉफीज सरांनी मिळवलेल्या आहेत। आपण सरांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचबरोबर आज आपण सरांचं स्वागत करणार आहे आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर वंदना शेलार। मी यांना विनंती करतो की त्यांनी सरांना सन्मानित करावं। पुढे जा। नंतर परत लावतोच पाणी। तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की 15 मिनटं माझ्याकडं आपले चेहरे करा, खुर्च्या फिरवा। मी 15 मिनटं तुमच्याशी संवाद साधेल, विनंती आहे। 16वा मिनिट तुम्ही म्हटला तर घेईल। खुर्च्या अशा माझ्या दिशेनं करा, थोडंसं आपण बोलूया एकमेकांशी। मागले काही विद्यार्थी आपल्या खुर्च्या फिरवा, या रांगेतील विद्यार्थी खुर्च्या फिरवा। मी तुमच्या आयुष्यातील 15 मिनिट मागतोय। हे विद्यार्थी फिरवा खुर्च्या थोड्या थोड्या, माझ्याकडे चेहरे करा, मी तुमच्यासाठी आलोय। थोडंसं फिरवा फिरवा खुर्च्या। विद्यार्थ्यांना जरा इकडे सगळ्यांनी खुर्च्या फिरवून घ्या। सर बोलणार आहे, थोडंसं इकडे लक्ष द्या, अभ्यास नंतर करा, महत्त्वाचा विषय आहे। सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, इकडे विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। सर्वांना सस्नेह नमस्ते। ग्रंथालय विभागाच्या प्रमुख डॉक्टर शेलार मॅडम, या ग्रंथालय विभागामध्ये काम करणारे सर्व माझे सहकारी, खाडे सर, भिसे सर, ढावरे सर, इतर सर्व सहकारी, या ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये बसलेले सर्व प्राध्यापक मित्र आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या वयामध्ये माझ्यासमोर बसलेला आहात ते वय खूप सुंदर आहे। त्या वयात एक असतं, आपण कोणाचंच ऐकत नाही। मी त्याच वयातून गेलोय आणि त्यामुळे
मी सांगितलं की खुर्च्या फिरवा, त्यानंतर देखील तुम्ही खुर्च्या फिरवल्या नाही, कारण तुम्ही सक्के माझे लहान भाऊ आणि बहीण आहात, त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार. मी बखर शिक्षणाची या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे तुम्हाला. हेरंब कुलकर्णी या लेखकानं लिहिलेलं हे पुस्तक आहे. सुरुवातीला मी बखर या शब्दाचा अर्थ सांगेल, त्यानंतर शिक्षण हा शब्द तुम्हाला समजावून देईल. हेरंब कुलकर्णी हे कोण आहेत हे तुमच्यासमोर मांडेल आणि त्यानंतर त्यातील आशय काय आहे यावरती भाष्य करेल. बखर हा शब्द खबर या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण सभासद बखर आणि अनेक बखरींची नावं या ठिकाणी ऐकतो. ऐतिहासिक कालखंडामध्ये बखर हा शब्द आपल्यासमोर येतो आणि तो शब्द या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये का दिला असावा, तर शिक्षणाची बखर सांगितलेली आहे. या 100 वर्षातील शिक्षणाची काय खबर आहे, काय स्थिती आहे यावरती भाष्य केलेलं आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्वे, आगरकर, टिळक आणि या महाराष्ट्रातील अनेक युगपुरुषांनी शिक्षणासाठी काम केलेलं आहे. शिक्षण घेतलं तर आपला विकास होऊ शकतो हे सगळ्या युगपुरुषांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी शिक्षणासाठी काम केलं. पण गेल्या 100 वर्षातील आपल्या शिक्षणाची स्थिती काय आहे, त्यातील कोणते प्रयोग शिक्षणाचे सुरू आहेत हे डोळसपणे पाहतो. त्यावेळेला आपलं मन बधीर होतं हे एक शिक्षक म्हणून हेरंब कुलकर्णी यांना वाटत होतं. हेरंब कुलकर्णी शिक्षक म्हणून काम करत होते. इंग्रजी हा त्यांचा विषय होता आणि ह्या विषयावरती ते माध्यमिक शाळेमध्ये काम करत होते. 1995 मध्ये पहिल्यांदा एक वेतन आयोग येतो, 5वा वेतन आयोग. आणि हा वेतन आयोग मला नको, जेवढा पगार शासन मला देत आहे तेवढ्यामध्ये माझं कुटुंब हे भागतं, पूर्ण होतं, हे हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलेलं होतं. आणि तेव्हापासून हा व्यक्ती प्रचलित झाला, लोकांपर्यंत पोहोचला. वीटभट्टीवरती काम करणारे बालमजूर, शिक्षणातून बाहेर पडलेले छोटे छोटे विद्यार्थी, हॉटेलमध्ये काम करणारे बालवेटर, सिनेमा थिएटरमध्ये डोअर कीपर म्हणून काम करणारे छोटी मुलं, ह्या सगळ्यांना हा माणूस जवळून पाहत होता. वर्गामध्ये इंग्रजी विषय शिकवत असताना ABCD हे विद्यार्थ्यांना ते शिकवायचे, पण कितीही काही केलं तरी विद्यार्थ्यांना काहीच यायचं नाही. मग मिलिटरी पद्धतीने शिक्षा करून पाहिली तरी विद्यार्थ्यांना काहीच जमायचं नाही. आणि मग ते स्वतः थोडेसे निराश होतात, नाराज होतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपण या विद्यार्थ्यांशी, समोर असणाऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी खरंच चुकीच्या पद्धतीने वागतो. हातामध्ये असणारी छडी, तोंडातील अपशब्द किंवा आपल्या चेहऱ्यावरती कपाळावरती येणाऱ्या आठ्या, आपण वटारलेले डोळे, यानं हा विद्यार्थी आपलासा होणार नाही. याला पर्याय काय, तर शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवायचं असेल तर सगळ्यात मोठं हतियार, माध्यम म्हणजे प्रेम आहे. या पुस्तकातील पहिलं प्रकरण संपताना त्यांनी नोंदवलंय, प्रेम आणि फक्त प्रेम हीच गोष्ट अशी आहे या देशात आणि या जगात शैक्षणिक क्रांती करू शकेल. तुमचा अभ्यासक्रम, तुमच्या वर्गखोल्या, तुमची शाळा, तुमचं महाविद्यालय, तुमची युनिव्हर्सिटी, विद्यापीठ कसं आहे याचा शिक्षणावर परिणाम होऊ शकत नाही. तर प्रेम या एका शब्दानं विद्यार्थी आणि शिक्षक जर एकत्र आले तर आणि तरच या शिक्षण प्रक्रियेमध्ये काहीतरी क्रांती होऊ शकेल. ही व्यक्ती अनेक पुस्तकं वाचते आणि पुस्तकं वाचत असताना लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. 1990 पासून
2005पर्यंत 15 वर्ष समाजातील शिक्षणाची विदारक परिस्थिती पाहते आणि त्यावरती व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतो. कुणी हसतो, कुणी रडतो आणि हसतही नाही, रडतही नाही, तो व्यक्ती मात्र वेडा होतो. कॅथॉर्सिस नावाचा ॲरिस्टॉटलने सिद्धांत सांगितला आहे की माणसानं व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही काहीही करा, लिहा, वाचा, बोला, आणि म्हणून आपण वेगवेगळे पर्याय व्यक्त होण्याचे निर्माण केलेले आहेत. कुणी माणसं बोलून व्यक्त होतात, आपली सुखदुःख बोलून व्यक्त करतात. कुणी हसतं, कुणी निराशामध्ये जातं, ज्याला आपण सुंदर शब्द आत्ता वापरतो, डिप्रेशन. डायरी लेखन हे व्यक्त होण्याचंच एक माध्यम आहे. या हेरंब कुलकर्णी यांनी सुरुवातीला ही सगळी परिस्थिती व्यक्त करण्यासाठी कवितेचं माध्यम वापरलं आणि कॉमन मॅन हा काव्यसंग्रह लिहिला. तुम्ही सिम्बॉयसेस रस्त्यावरून जर गेलात तर त्या ठिकाणी कॉमन मॅन हा सिम्बॉयसेसच्या आवारामध्ये पुतळा आहे. आणि हा कॉमन मॅन म्हणजे कोण, तर तुम्ही आणि मी आहे. आणि यात ती कॉमन मॅनची कविता, त्या कॉमन मॅनवरती लिहिलेली कविता आहे की इथे असणारा सामान्य माणूस राजकारणांच्या हातामधला भावला आहे, ज्याच्या हातात अधिकार आहेत, त्याच्या हाताखाली हा काम करणारा जणू काही नोकर आहे. अशा प्रकारचा आशय या कॉमन मॅन या कवितेतून आपल्यासमोर येतो. ही कविता, त्यांची कविता मी सुरुवातीला 2002मध्ये ऐकली आणि हा माणूस जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करत राहिलो. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. शाळा आहे, शिक्षण नाही, त्यांचं एक पुस्तक आहे. त्यांनी अनेक पुस्तकं वाचली आणि ही सगळी पुस्तकं वाचून एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून ते लोकांसमोर बोलायला जाऊ लागले. लोकांसमोर बोलायला गेल्यानंतर लोकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले की तुम्ही जे संदर्भ देताय हे संदर्भ नक्की कोणत्या पुस्तकाचे आहेत ते सांगा. हे सगळं सांगत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण जे जे काही बोलतोय त्यावरती एखादं सदर आपण वर्तमानपत्रामधून लिहावं आणि मग पुढारी या वर्तमानपत्रामधून बखर शिक्षणाची हे सदर सुरू झालं. एकूण 70 लेख त्यांनी त्या पुढारी वर्तमानपत्रासाठी लिहिले आणि त्यातील 54 लेखांचा संग्रह बखर शिक्षणाची या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती वेगवेगळ्या पुस्तकांची नावं आहेत. मलपृष्ठावरती थोडासा मजकूर आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे बोलकं असतं, त्यामध्ये काय आहे हे आपल्याला सांगत असतं. अशा प्रकारचं हे मलपृष्ठ आहे, हे मुखपृष्ठ आहे. हे पुस्तक लोकांनी वाचलं पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे, शिक्षकांनी वाचलं पाहिजे, पालकांनीसुद्धा वाचलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अनेक वर्तमानपत्रातील बातम्या आज वाचतो आणि त्या खूप विदारक बातम्या आहेत. म्हणजे 1.5 वर्षापूर्वीची एक बातमी सांगतो तुम्हाला. औरंगाबाद, आजचं संभाजीनगर या ठिकाणी एका प्राध्यापकाची हत्या होते. 3 दिवस गूढ सुटत नाही. ती हत्या का होते, कशासाठी होते आणि शेवटी शोध काय लागतो, तर त्यांचाच मुलगा, त्या प्राध्यापकाचा मुलगा व्यायाम करायच्या डंबेल्सने जन्म देणाऱ्या वडिलांचा खून करतो. डोक्यामध्ये जवळजवळ 52 आघात करून त्या ठिकाणी वडिलांना संपवतो आणि ते प्रेत विहिरीमध्ये टाकतो. आणि कारण काय असतं, तर वडील सतत सांगत असतात, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. 6 महिन्यापूर्वी येरवड्यातील एक घटना. 17 वर्षाचा युवक, आपली आई, जन्मदाती आई दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून तो युवक आपल्या आईचा खून करतो आणि स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतो. हे सगळं सभोवतालचं विदारक चित्र पाहतो त्यावेळेला संवेदनशीलता आणि नातेसंबंध जपायला सांगायला आपली शिक्षण व्यवस्था कुठे कमी पडते का हा प्रश्न उभा राहतो. आणि त्यावेळेला बखर शिक्षणाची यासारखी पुस्तकं आपल्या समोर येतात. हिंदीमध्ये एक शायर खूप सुंदर सांगतो आईविषयी. मुनवर राणा हे त्याचं नाव आहे. आई काय चीज आहे याचं वर्णन करताना
तो खूप सुंदर म्हणतो की या सगळ्या अंधाराविषयी आणि गोष्टीविषयी तो सांगतो एका शेरामध्ये की किसी को घर मिला हिस्से में, किसी को दुका आई. घराच्या वाटणे होतात आणि काय काय वाटलं जातं पहा. किसी को घर मिला हिस्से में, किसी को दुका आई, घर में मैं सबसे छोटा था तो मेरे हिस्से में माँ आई. आई बारक्या भावाच्या वाट्याला येते आणि तो पुढचा शेर असा लिहितो, आईविषयी सांगतोय कि माँ ने आंखें खोली और उजाला हो गया, माँ ने आंखें खोली और उजाला हो गया, ए अंधेरे तेरा मुंह काला हो गया. आईच्या घरातील अस्तित्वाची जाणीव तो शेर आपल्याला करून देतो. आणि अशा जन्मदात्या आईविषयी सभोवतालचं वातावरण असं असेल तर मग मात्र हेरंब कुलकर्णी नावाच्या लेखकाला अशा प्रकारच्या पुस्तकातून वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून द्यावा लागतो. या पुस्तकामध्ये एकूण 54 पुस्तकांचा परिचय करून दिलाय. वेळेअभावी मी फक्त 5 पुस्तकं तुम्हाला सांगेल. ती वेगवेगळी आहेत आणि ती 5 पुस्तकं का निवडली हेही मी तुम्हाला शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगेल. पहिलं पुस्तक आहे तोतोचान. हे जपानमधलं पुस्तक आहे. आपल्याकडे एखादं पुस्तक छापलं जातं त्यावेळेला त्याची आवृत्ती 1000 प्रतींची असते. एका पुस्तकाच्या फक्त 1000 प्रती निघतात. तोतोचान या पुस्तकाच्या 6 महिन्यामध्ये 35 लाख प्रती खपल्या गेल्या होता आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड होतं तोतोचानचं. त्याचं प्रकरण पहिलंय. ही तोतोचान कोण आहे तर त्या शाळेमध्ये शिकलेली विद्यार्थिनी आहे. तोतोचान एक विद्यार्थिनी. ती कुठे शाळेमध्ये शिकते तर रेल्वेच्या डब्यातील शाळेत शिकते. आम्ही तुम्हाला वर्गामध्ये उशिरा आलं की घेत नाही, एखादी गोष्ट आली नाही तर रागवतो, अशाच प्रकारचे शिक्षक संपूर्ण जगात आहेत. कधी कधी क्षमस्व मॅडम तुमचाही आवाज वाढताना आम्ही पाहतो आणि आमच्या असणारा आवाज का वाढतो याचं आम्ही नातं थोडंसं जोडतो. तोतोचानलाही असेच शिक्षक मिळाले होते. तोतोचान काय करायची, खिडकीमध्ये चिमणी आली की तिच्याशी गप्पा मारायची. रस्त्यानं जर बँडवाला चालला असेल तर त्याला बोलवायची आणि बँडवरती हे गाणं वाजव असा आग्रह करायची. आपल्याला पण आपलं आवडतं गाणं ऐकायची हौस असते. त्या तोतोचानला त्या शाळेनं हाकलून दिलं की तू शाळेत नाही शिकू शकत आमच्या. तोतोचानची आई तोतोचानला घेते आणि ह्या रेल्वेच्या डब्यात सुरू होणाऱ्या शाळेमध्ये आणून सोडते. रेल्वेच्या डब्यात शाळा सुरू झालेली असते. ते रेल्वेचे डबे वापरात नसतात म्हणून एका शिक्षकानं तिथं शाळा सुरू केलेली असते. त्या शाळेला तसं वेळापत्रक नसतं, गणवेश नसतो, पण काही नियम असतात. नियम कोणते? इस्त्रीची कपडे घालून यायची नाहीत, हा तिथला नियम आहे. तसं शाळेमध्ये यायचं. दररोज डबा आणायचा, पण 2 गोष्टी डब्यात आणायच्या. एक डोंगरावरची गोष्ट आणायची आणि एक समुद्रातली गोष्ट आणायची. समुद्र म्हणजे मीठ आणि डोंगर म्हणजे जिथे भाजी भाकरी काय असेल ते, म्हणजे अन्नांचं मिश्रण माणसाला मिळालं पाहिजे हे तिथं सांगितलं गेलेलं होतं. शिक्षक सकाळी त्या शाळेच्या डब्यामध्ये यायचे आणि सांगायचे की आज एवढं काम करायचं आहे, हे काम करायचं आहे, तुम्हाला वाटेल तसं ते करा. म्हणजे पहिलं गणित, दुसरं मराठी, तिसरं इंग्रजी असं काहीच नव्हतं. ह्या 4 गोष्टी करायच्या, दिवसभर कधीही करा, तुमचं तुम्ही वेळापत्रक ठरवा असं शिक्षक सांगायचे आणि मुलं कामाला लागायचे. तिथे असणारी कवायत किंवा शारीरिक शिक्षण हे संगीताच्या तालावरती असायचं. तिथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडतोय. माझ्यासमोर इकडे अनेक मुली आहेत, इकडं प्राध्यापिका बसलेला आहे आणि असं असताना 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाकडे जो मुद्दा मांडला गेला होता की मुलांच्या लैंगिक शिक्षणाचा विषय अभ्यासक्रमात असावा की नसावा यावरती खूप गदारोळ झाला, खूप लक्षवेधी मांडल्या गेल्या. पण तोतोचानच्या शाळेमध्ये 1940 मध्ये लैंगिक शिक्षण यावरती प्रयोग केला गेला होता. आज असंख्य बलात्कार होतात, अमानवी पद्धतीनं मुलींकडे पाहिलं जातं. हेच संपवण्यासाठी तोतोचानच्या शाळेमध्ये काय केलं गेलं होतं तर विभिन्न लिंगाचं आकर्षण संपावं यासाठी वयवर्ष 4 ते 12 या वयातील मुलांना आणि मुलींना स्विमिंग टँकमध्ये एकत्र पोहायला परवानगी दिलेली होती. शेजारी असणारी माझी बहीणच आहे आणि आपण वेगळेच नाही, हे जे
लिंगभाव, लिंग समानतेचं शिक्षण जे होतं ते 1940मध्ये तोतोचानच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी दिलेलं होतं. ही शाळा किती दिवस चालली याचं उत्तर आपण शोधतो. त्यावेळेला फक्त 7 वर्ष चालली. म्हणजे ती शाळा रात्री पण भरायची, भय भीती अंधारापासून मिटण्यासाठी, किंवा जंगलामध्ये पण अनुभव मिळण्यासाठी शाळा घेऊन नेली जायची, किंवा मुलांना आणि मुलींना स्वयंपाक तयार करता यावा यासाठी सुद्धा तिथं चुली पेटवल्या जायच्या. हे सगळं शिक्षण ह्या तोतोचानला मिळालं. गंमत अशी झाली की जपानमध्ये युद्ध झालं, बॉम्ब टाकले गेले आणि ही शाळा नाहीशी झाली, शाळा संपून गेली. पण नंतर 30 वर्षानंतर जपानच्या सगळ्या महत्त्वाच्या अधिकारपदावरती, मग कलाकार असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, शिक्षक तज्ज्ञ असेल, या सगळ्या महत्त्वाच्या पदांवरती काही माणसं जी आली ती एकमेकांना परिचय करून देताना ओळखीची झाली आणि ती सगळी या शाळेत शिकलेली होती. म्हणजे रेल्वेच्या डब्यातील 7 वर्षाच्या प्रवासामध्ये पुढे 40 वर्ष जपान चालवणारी माणसं कोणती होती, तर ही तोतोचानची माणसं होती, तोतोचानच्या बरोबरीची माणसं होती. आणि मग तिथे असणाऱ्या या तोतोचाननी काय केलं तर आपला शिक्षक, आपला असणारा गुरु जगाच्या पाठीवर पोचावा, त्याने केलेले प्रयोग जगाला कळावेत म्हणून सगळ्या आठवणी लिहून काढल्या. आणि आज मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषेमध्ये हे तोतोचान नावाचं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावंच, पण सगळ्या शिक्षकांनी सुद्धा तोतोचान वाचलं पाहिजे. आणि आपण विद्यार्थ्यांवरती जी बंधनं घालतो ती बंधनं कशी चुकीची आहेत हे त्या ठिकाणी आपणच समजून घेतलं पाहिजे. तोतोचान खूप चांगलं पुस्तक आहे. पहिल्या प्रकरणानं, तोतोचानच्याच प्रकरणानं बखर शिक्षणाची या पुस्तकाची सुरुवात होते. अतिशय सुंदर वाक्य आहे ते प्रकरण संपताना. आणि ते वाक्य काय आहे, माणूस धबधब्यापाशी गेला की भिजतोच, तुम्ही कारंजाखाली उभा राहिला तर भिजणारच आहात, पाणी तुमच्या अंगावर उडणारच आहे. अगदी त्याप्रमाणे ही पुस्तकं वाचत असताना तुम्ही भिजणारच आहात, त्या पुस्तकाच्या प्रवाहाबरोबर जाणारच आहात, हे स्वतःमधून लक्षात येतं. 2009मध्ये मी ह्या महाविद्यालयामध्ये रुजू झालो. त्यावेळेला मी हेरंब कुलकर्णी यांच्यासारखा हेकट होतो, कडक होतो, विद्यार्थ्यांच्या समस्या याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही असंच मला वाटत होतं. पण हे शिक्षण तज्ज्ञ पाहत गेलो, वाचत गेलो. त्यावेळेला आज एखादा रडणारा विद्यार्थी असेल तर तू का रडतोय, इथपासून तुझ्या घरी काय आहे नाही, इथपर्यंत आम्ही का जाऊ लागलो, तर याच पुस्तकांनी आम्हाला दिशा दिली. दुसरं पुस्तक मी यामध्ये असणारा संदर्भ जो आलेला आहे त्या संदर्भाने मी सांगणार आहे. न पेटलेले दिवे हे मराठीतील पुस्तक आहे. पहिलं मी जपानचं पुस्तक सांगितलं, दुसरं पुस्तक आहे मराठीतील न पेटलेले दिवे. राजा शिरगुप्पे यांचं हे पुस्तक आहे. आज राजा शिरगुप्पे हे हयात नाहीत. साधना प्रकाशनाच्या वतीनं हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे. यापूर्वी आपल्या ग्रंथालयामध्ये या पुस्तकाच्या प्रती मागवलेल्या होत्या. खूप सुंदर पुस्तक आहे, खूप सुंदर छोटंसं पुस्तक आहे. पुस्तकामध्ये एकूण 14-15 लेख आहेत. ती व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहेत, पण शालाबाह्य मुलं जी आहेत त्यांचा परिचय करून दिलेला आहे. तुम्ही सगळे शाळेमध्ये येता, पण शाळेतून महाविद्यालयामध्ये येता, पण महाविद्यालयातून बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला अनेक शालाबाह्य मुलं दिसतात. उदाहरणार्थ सिग्नलवरती कुणी फुगे विकताना दिसतं, किंवा संक्रांतीच्या तिळगुळाच्या पुड्या विकताना तुम्ही पाहिल्या असतील. 9 वर्षाच्या स्वागताला ते सांताक्लॉजची टोपी विकताना तुम्हाला दिसले असतील. सिग्नलला असतात किंवा हॉटेलमध्ये वेटर म्हणून देखील असतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी शालाबाह्य मुलं आहेत, ह्या शालाबाह्य मुलांवरती राजा शिरगुप्पे यांनी न पेटलेले दिवे, ज्यांच्यापर्यंत शिक्षणच पोचलेलं नाही, अशा दिव्यांचा शोध घेतलेला आहे. पहिलं जे व्यक्तिचित्र आहे त्यातलं चिंगळ्या नावाचं आहे. निपाणी परिसरामध्ये पत्रकार म्हणून हा राजा शिरगुप्पे फिरत होता. वय तरुण होतं आणि लोकांमध्ये वेगवेगळ्या आंदोलनांसाठी तो मिसळायचा.
ते विडी कामगारांचं आंदोलन होतं. छोटासा हा चिंगळ्या आईच्या कडेवरती बसून आलेला होता आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सगळ्यांना भाकर मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देताना हा चिंगळ्या पहिल्यांदा त्यांना भेटला होता. हा चिंगळ्या पुढे या राजा शिरगुप्पेंना भेटतो. त्याला शाळेमध्ये घालण्यासाठी राजा शिरगुप्पे प्रयत्न करतात, पण त्या चळवळीपुरतं, त्या घोषणांपुरता भेटलेला चिंगळ्या पुढे शिक्षण योग्य मिळू न शकल्यामुळे बूट पॉलिश निपाणीच्या बसस्टँडवरती करतो. ते प्रकरण संपताना राजा शिरगुप्पे लिहितात की त्या चिंगळ्यानं माझ्या बुटांना पॉलिश केली नाही, पण त्या पॉलिशचा रंग माझ्या तोंडाला फासल्यासारखा वाटला, कारण स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतरसुद्धा मी चिंगळ्याला भाकर देऊ शकलो नव्हतो. म्हणजे शिक्षण मिळालं असतं तर तो चिंगळ्या कुठेतरी गेला असता, हे राजा शिरगुप्पेंना सांगायचं आहे. अतिशय मन हेलावून सोडणारी उदाहरणं आहे, ज्याची आपण कल्पना करू शकणार नाही. अशी राजा शिरगुप्पेंनी न पेटलेला दिवा या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत. आज रेकॉर्डिंग होतंय, जाहीरपणे सांगतोय, पण माझं जर खोटं वाटलं, मी इथून पुढची 3 उदाहरणं राजा शिरगुप्पेंच्या पुस्तकातील सांगतोय, ती जर खोटी वाटली तर जरूर न पेटलेले दिवे हे पुस्तक वाचा. एका शिक्षकाला पोलीस स्टेशनमध्ये डांबलं जातं आणि त्याच्यावरती आरोप काय असतो तर एका मुलीवरती त्याने अन्याय केलेला आहे आणि ही तक्रार कुणी दिलेली असते तर त्या मुलीच्या बापानं तक्रार दिलेली असते. हा राजा शिरगुप्पे त्या शिक्षकाला भेटतात, त्या मुलीला भेटतात आणि माहिती खूप विदारक समोर येते. ते शिक्षक सांगतात, मी सर्वसामान्य शिक्षक म्हणून काम करतोय, माझ्यासमोर जो विद्यार्थी आहे त्याला काही अडचण असेल तर ती सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय. मुलीला विचारलं तर मुलगी सांगते की माझे जन्मदाते वडील माझ्यावरती अन्याय करतात, अत्याचार करतात, माझ्या शरीराचा भोग घेतात आणि यातून मुक्त करण्यासाठी मला शिक्षकाने मदत केली, तर शिक्षकालाच पोलिसांनी उचलून नेलेलं आहे. हे सगळं कळतं त्यावेळेला आपण बधीर होऊन जातो. न्याय इथे असणाऱ्या सिस्टीममध्ये कुठे मिळतो का हे त्या पात्रांमधून कळतं. एक छोटंसं पात्र आपल्याला त्या ठिकाणी विल्सन म्हणून भेटतं. एका न पेटलेल्या दिव्या या पुस्तकाच्या मध्यावरती ते पात्र भेटतं. ते पात्र गोव्यामधलं आहे. पतंग उडवत असताना अनेकांना या ठिकाणी त्रास होतो. तसा एका घारीचा मृत्यू या विल्सनच्या असणाऱ्या चुकीमुळे होतो आणि ती घार मेली म्हणून चर्चच्या पायरीवरती दिवसभर रडणारा विल्सन राजाला भेटलेला असतो. पण हाच विल्सन पुढल्या आयुष्यामध्ये एक शूटर होतो, मुंबईमध्ये बंदूक चालवणारा गुन्हेगार होतो, हे राजा शिरगुप्पे सांगतात. आणि हे सगळं वाचतो त्यावेळेला जर या मुलांपर्यंत शिक्षण योग्य पद्धतीनं पोचलं असतं तर खूप चांगलं झालं असतं असं राजा शिरगुप्पेंनी सांगितलंय. तुम्ही भाग्यवान आहात, आईवडील तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवतात, आपल्यापर्यंत शिक्षण आलेलं आहे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या आईवडिलांचं कष्ट, आपल्या शिक्षकांचं म्हणणं नक्की पटतं. तिसरं पुस्तक सांगेल की आपण खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत घेतो, पण आपल्याला यश मिळत नाही, त्यावेळेला आपण नाराज होतो. आणि ते पुस्तक आहे अरुण शेवते यांनी संपादित केलेलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे नापास मुलांच्या गोष्टी. ऋतुरंग पब्लिकेशननं ते पब्लिश केलेलं आहे आणि या बखर शिक्षणाची यातील एक महत्त्वाचं प्रकरण आहे नापास मुलांच्या गोष्टी म्हणून. आपण नापास झालो म्हणून नाराज होतो, दुःखी होतो, पण असं काही नाही. सचिन तेंडुलकरने निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याचं प्रगती पुस्तक समोर आलं होतं. शालेय जीवनातील त्याचं प्रगती पुस्तक हे कोरंच होतं. सैराट, फॅन्ड्री हे सिनेमे समोर आले त्यावेळेला नागराज मंजुळेसारखं पात्र जगाला माहिती झालं, पण 10वी आणि 12वीमध्ये नापास झालेलाच नागराज होता हे आपल्याला अलीकडं कळतंय. किंवा गुलजार या गीतकाराची गाणी आपण अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा ती गुणगुणतो, पण गुलजार हे स्वतः
उर्दू भाषेमध्ये 3 वेळा नापास झालेले होते हे आपल्याला ते पुस्तक वाचल्यानंतरच कळतं, किंवा या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे 3 वेळा एकाच वर्गामध्ये होते, 3 वर्ष ते नापास झाले होते हे आपल्याला ते पुस्तक वाचल्यानंतर कळतं. ही सगळी उदाहरणं नापास मुलांच्या गोष्टीमधून आपल्या समोर येतात. त्यावेळेला आपण नापास झालो किंवा आपल्याला कमी मार्क पडले म्हणजे आयुष्य संपवायचं किंवा मागे हटायचं असं अजिबात नाही. रवींद्रनाथ टागोरांच्या खूप सुंदर ओळी आहेत. जा एकटा पुढे तू कोणी जरी नसाती, ना घेतला कुणीही सस्नेह हात हाती, ही वाट कंठकांची रक्ताळ पाय झाले, सारे सखे जीवाचे मागेच ते गळाले. म्हणजे कुणीही आपल्याबरोबर नाही तरी देखील टागोर सांगतात, घे दे दीप हाती, जा पुढेच जा रे, जा पुढेच जा रे. आपण पुढं गेलं पाहिजे हे ते नापास झालेल्या मुलांच्या गोष्टी पुस्तक आपल्याला शिकवतं. आता एक वेगळा मुद्दा सांगणार आहे. माझ्यासमोर जी बसलेली जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या शाखेची आहेत. कुणी आर्ट्स असेल, कुणी सायन्स असेल, त्याच्यामध्ये सुद्धा कुणी आर्ट्समधील मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, सायन्समधील सगळी इंग्रजी माध्यम असेल. रमेश पानसेंची पुस्तकं शिक्षणविषयक माझ्या 2 हातामध्ये आहेत. ही जी पुस्तकं आहेत ती आपल्याला मातृभाषा याविषयी गोष्टी सांगतात. 1 जानेवारी ते 14 जानेवारी 15 जानेवारीपर्यंत शासन सांगतं मराठी पंधरवडा साजरा करा, मराठीचं संवर्धन करा, मातृभाषेचं संवर्धन करा, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगतं. पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपण ते राबवत नाही योग्य पद्धतीनं. आणि या 2ही पुस्तकांचा परिचय त्यामध्ये दिलेला आहे. आपल्या मराठीची सद्यस्थिती आणि त्यानंतर आपल्या शिक्षणातील मराठी किंवा मातृभाषा, मराठी म्हणण्यापेक्षा मातृभाषा म्हणूया, याविषयी रमेश पानसे काय सांगतात याचा परिचय या पुस्तकांमध्ये म्हणजे बखर शिक्षणाची या पुस्तकामध्ये करून दिलेला आहे. त्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. आज सभोवताली पहा, आपण जर 100 लोक या सभागृहामध्ये असू, कुणी वैयक्तिक घेऊ नका, त्यामध्ये मी पण आहे, 100 जण आपण या सभागृहामध्ये असू तर त्यातील 50 लोक हे इंग्रजीतूनच आपली स्वाक्षरी करतात. 100 लोक आपल्या ह्या सभागृहामध्ये असू तर 100 कुटुंबातील 50 कुटुंबामध्ये आई आणि बाबा म्हणण्याऐवजी मम्मी आणि पप्पाच म्हटलं जातं. मी मगाशीच म्हटलं वैयक्तिक घेऊ नका, तर हे आहे. पुढची गोष्ट, मुंबईमध्ये लोकल आहेत, त्या लोकल धावतात आणि त्या लोकलमध्ये भांडणं सुरू झाली तर ती भांडणं हिंदीनं सुरू होतात आणि तुला पाहून घेतो असं म्हणून ती मराठीनं संपतात. मराठी पाट्या लावल्या पाहिजेत दुकानावरती, यासाठी आज आंदोलन करावं लागतं. ही मातृभाषा मराठीची असणारी आजची स्थिती आहे. पण असं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला आणि मला जी स्वप्न पडतात ती 100% मराठीतच पडतात, अजून डोरेमनच्या भाषेत पडत नाही. ही महत्त्वाची गोष्ट. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट, आपण शिव्या देतो अस्सल त्यासुद्धा मराठीतच देतो. या अनुषंगानं मी रमेश पानसेंची काही विधानं तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमच्याशी मातृभाषेतून शिक्षण याबद्दल रमेश पानसेंनी त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुमच्याशी संवाद साधणार आहे. ब्रोका आणि वर्निंग हे 2 घटक आपल्या मेंदूमध्ये आहेत. जे मानसशास्त्राचे असतील, सर बसलेले समोर, ते सांगतील की हे 2 घटक आपल्या मेंदूमध्ये आहेत. ब्रोका काय करतो तर आईनं उच्चारलेले शब्द किंवा आपल्या सभोवताली जे जे शब्द उच्चारले जातात ते त्याच्या ब्रोकामध्ये साठवले जातात, म्हणजे मेंदूमध्ये साठवले जातात. श्रुती पानसे यांनी तर याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे, बाळ आईच्या पोटामध्ये असतानाच शेवटच्या 5 महिन्यामध्ये आईची भाषा ऐकत असतं. म्हणजे शब्द साठा जो आहे तो शब्द साठा ब्रोकामध्ये साठवला जातो आणि बाळ 1.5 वर्षाचं व्हायला लागतं ना, त्यावेळेला ते शब्द उच्चारायला सुरुवात करतं, वाक्य जुळवायला लागतं आणि त्याला आपल्या भाषेतील सगळ्या बारीक सारीक गोष्टी कळतात. उदाहरण मी सांगतो तुम्हाला, आपल्या मराठी भाषेमध्ये ल आहे आणि ल आहे ना, ल आणि ल. हां, ल काही लोक म्हणतात जोगळेकर आणि काही म्हणतात जोगलेकर. सरनेम आहे, आडनाव आहे, उच्चारताना आपण समजून घेऊ शकतो. पण त्यातील बारकावा लक्षात घ्या. जर मी म्हटलं
मॅडम गालात हसल्या आणि त्याच ठिकाणी जर दुसऱ्या भाषिकानं शब्द वापरला मॅडम गाळात हसल्या, तर ते ऐकायला वेगळं वाटतंय. हे मुलगा कुठे शिकतोय, तर मुलगा जन्माला आल्यानंतर पहिल्या 1.5 वर्षातच शिकतोय. क ख ग किंवा उर्दूतील खचे 8 वेगवेगळे असणारे उच्चार मुलगा जन्माला आल्यानंतर तेवढ्या 1.5 वर्षातच शिकतोय. म्हणजे आपल्या सभोवताली जी भाषा असेल ती भाषा मुलांपर्यंत पोहोचते. आपली काही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जातात, त्यावेळेला अडचण काय होते, घरामध्ये मराठी बोललेली असते, त्याचा ब्रोका आणि वर्णिंग हा मराठीत तयार झालेला असतो आणि शाळेमध्ये इंग्रजी असते, त्याला ते मॅचच होत नाही, त्याला ते शब्दच सापडत नाही, व्याकरणिकदृष्ट्या कमी पडतं. जी लोक मुस्लिम फॅमिलीजमधून येतात, कुटुंबातून येतात, घरामध्ये ते दखणी बोलत असतात, पूर्णपणे दखणी बोलत असतात. ते मराठी बोलत नाहीत, हिंदी बोलत नाहीत, दखणी ही स्वतंत्र भाषा आहे, त्यामध्ये ते बोलत असतात. आणि ती मुलं जर शिक्षण घेताना दुसऱ्या माध्यमाच्या शाळेत गेले तरी देखील त्यांची गल्लत होते. रमेश पानसे आणि श्रुती पानसे यांचं असं सांगणं आहे, तुमची जी भाषा आईची आहे त्याच भाषेमध्ये तुम्ही ज्या वेळेला शिक्षण घ्याल त्यावेळेला त्या ठिकाणी मुलांचा विकास चांगला होणार आहे, मुलांचा जो शब्दसाठा आहे तो चांगल्या प्रकारे विकसित होणार आहे. आणि त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण हे 1986चा आयोग आणि 2020चं शैक्षणिक धोरण यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मग ती मातृभाषा असली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. मराठी असावा असं नाही, ती हिंदी असेल, ती कन्नड असेल, ती तमिळ असेल, त्या मातृभाषेतून जर शिक्षण दिलं तर आणि तरच विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे भाषा पोचणार आहे आणि ज्ञान त्यांना ते त्या ठिकाणी घेता येणार आहे. ज्ञान घेतो म्हणजे काय करतो, तर ती गोष्ट आपल्याला समजत असते. ज्ञान घेतल्यानंतर आपण आकलन करतो, नंतर उपयोजन करतो आणि नंतर त्याचं मूल्यमापन होतं. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स कोणताही विषय जर तुमच्या मातृभाषेतून जर शिकत राहिला तर आणि तरच ती कन्सेप्ट खूप लवकर पूर्ण होणार आहे. पण आज अशी परिस्थिती आहे का समाजात? रमेश पानसे सांगतात की अशी परिस्थिती आपल्याकडे नाही. मग ती कधी निर्माण होईल, तर त्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत, लोकसहभाग आणि राजसहभाग. राज्यकर्ते यांनी जर चांगल्या प्रकारे ध्येयधोरणं आखली आणि लोकांनी पुढे येऊन जर चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तर आणि तरच त्या मातृभाषेतून ज्ञान मिळणार आहे. आज मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा विधी शाखा असेल, म्हणजे वैद्यक, अभियंता आणि विधी या सगळ्यांचं शिक्षण मातृभाषेतून व्हावं असं सांगितलं जातंय. पण त्याची पुस्तकं आज त्या मातृभाषेतील आहेत का, तर याचं उत्तर नाही असं मिळतं. मग ही कधी होतील, तर मगाशी सांगितलं मी की तो संगम झाला पाहिजे, लोक पुढं आली पाहिजे आणि त्यातून ते होऊ शकणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की अजिंठा आणि वेरूळ ही लेणी आपण पाहतो. अजिंठा आणि वेरूळ नावाची लेणी ही एका दिवसात, एका वर्षात तयार झालेली नाही. तब्बल 400 ते 500 वर्ष लागलेली आहेत त्या लेण्या तयार करण्यासाठी. पण जर तुम्ही अजिंठ्यातील डिझाईन पाहिलं, खांबांवरील नक्षीकाम पाहिलं, तर त्या नक्षीकामामध्ये 1 सेंटीमीटरचा 1 मिलीमीटरचा सुद्धा फरक नाही. 2 असणाऱ्या वर्तुळांमध्ये, 2 असणाऱ्या गोलांमध्ये इतकं बारकाईनं त्या ठिकाणी लोकांनी डिझाईन केलंय. जर ती डिझाईन करण्याचं काम 400 वर्ष 500 वर्ष चाललं असेल, तब्बल 10 पिढ्या ते काम निष्ठेनं करत होते. अगदी त्याचप्रमाणे निष्ठेनं मातृभाषेसाठी आणि शिक्षणासाठी काम करावं लागेल, हे रमेश पानसेंनी नोंदवलेलं आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, तर संकल्पना डिझाईन करावी लागेल. 100 वर्षापूर्वी हा प्रयोग विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सगळ्यात पहिल्यांदा केला. आणि तो प्रयोग काय होता, तर भाषा शुद्धीचा होता. आपण तारीख म्हणतो, तारीखला त्यांनी शब्द दिनांक दिला. आपण मेयर म्हणतो, त्यांनी महापौर शब्द दिला. खासदार, आमदार, विधानसभा, विधान परिषद हे सगळे शब्द स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी आपल्याला दिले. तशी शब्द
आणि संज्ञा निर्मिती आता आपल्याला करता आली पाहिजे. तुम्ही समोरच्या असणाऱ्या छायांकित प्रतीच्या दुकानात म्हणजे त्या झेरॉक्सच्या दुकानात जाता आणि त्यांना सांगता मी PDF पाठवली, डाउनलोड करून द्या, प्रिंट द्या म्हणतो ना आपण. पण या PDFला आपण मराठी शब्द दिला नाही असं आपण म्हणतो, पण महाराष्ट्र सरकारने आता PDFला देखील एक शब्द दिला आहे आणि ओपन फाईल यालाही एक शब्द दिला आहे. डॉक्टर राजा दीक्षित यांनी PDFसाठी शब्द शोधून काढला, बंदिस्त धारिका. आणि डॉक्टर राजा दीक्षित यांनी ओपन फाईलसाठी शब्द दिला, खुली धारिका. पण हे शब्द कधी रुळतील? जसं आपण आज डॉक्टर, इंजिनियर, वकील हे शब्द सर्रासपणे वापरतो, तशा प्रकारे हे शब्द रुजायला किमान एक 40-50 वर्ष लागतील आणि त्यानंतर मातृभाषा ही ज्ञानभाषा होईल असं रमेश पानसे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मी एक महत्त्वाच्या पुस्तकावरती बोलेल आणि ते पुस्तक आहे लक्ष्मण माने यांचं आहे. भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाविषयी त्यांनी काम केलेलं आहे. का करायचं शिकून हे पुस्तकाचं शीर्षक आहे. इथे असणाऱ्या अनेक जाती जमाती आहेत की त्यांच्या समोरचाच प्रश्न आहे, आम्ही शिकून काय करायचं. म्हणजे शिकलं तरी नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या लागायच्या असतील तर अनेक समस्या आहेत आणि शिकून पुन्हा तीच कामं करायची असेल तर लोकांसमोरचा प्रश्न तोच आहे, का करायचं शिकून. हे लक्ष्मण मानेंचं पुस्तक आहे. यामध्ये भटक्या विमुक्तांच्या असणाऱ्या समस्या, तिथे शालाबाह्य असणारे मुलं, या सगळ्यांवरती भाष्य केलेलं आहे. हे मी सगळं तुमच्यासमोर का मांडतोय, का सांगतोय तर माझ्या बांधवांनो, आपण खूप सुखी कुटुंबामधले आहोत. आपल्याला वेळच्या वेळेला कपडे मिळतात, महाविद्यालयाची फी भरायला मिळते, आपण मागितलेल्या गोष्टी सगळ्या वेळच्या वेळेला मिळतात. पण असा खूप मोठा समाज आहे की ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा अजून पोचलेलीच नाहीत. ती लोक किंवा ती बालकं पाहिल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपण सुखी कुटुंबामध्ये आहोत आणि त्याचसाठी मी अट्टहास केला होता की बखर शिक्षणाची या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकावरती आपण तुमच्यासमोर बोलूया. एक 30 मिनटं मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे बखर शिक्षणाची या पुस्तकावरती. त्यातील न पेटलेले दिवे, तो चाण किंवा नापास मुलांच्या गोष्टी किंवा का करायचं शिकून, ही मोजकी पुस्तकं मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे. ही पुस्तकं जरूर तुम्ही आपल्या पुढल्या आयुष्यामध्ये वाचा. आज आम्ही पालक आहोत, शिक्षक आहोत, उद्या 100% तुम्ही पालक होणार आहात, तुमची लग्न होणार आहेत, तुमचे 2चे 4 आणि 4चे 6 100% होणार आहेत. तुम्हाला शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्या तुमच्या मुलांना येऊ नयेत हे करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पुस्तकं वाचा. नक्कीच ही पुस्तकं तुमच्या जीवनाला दिशा देतील. आज ग्रंथालय विभागाने मला बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत आणि तुम्ही देखील थोडं माझ्याकडे आणि थोडं तुमच्या स्वतःच्या मनामध्ये लक्ष देऊन ऐकलत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. शब्दांना पूर्णविराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. थांबण्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या एक अभंग सांगतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असणारी गोष्ट प्राप्त होऊ शकते, फक्त प्रयत्न केले पाहिजेत. इतकेच. धन्यवाद. वाचन संकल्प महाराष्ट्राचा गेले 15 दिवस आपण ग्रंथालय या विभागातर्फे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांबरोबर करत आहोत आणि आज 40 मिनिटात जवळपास आपण 60 पुस्तकांचा सार हा आपल्यासमोर कंद सरांनी सचित्र प्रस्तुत केलेला आहे. आणि शिक्षण या विषयातच 5-6 पुस्तकं त्यांनी वेगळी देखील आपल्याला सांगितलेली आहेत. म्हणजे बेसिक कन्सेप्ट असा आहे की विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी होऊ नये, त्याची निरीक्षण शक्ती, त्याचं वाक्चातुर्य, त्याची बौद्धिक बुद्धिमत्ता, ज्याला इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता
बुद्ध्यांक, भावनांक हा सगळा विद्यार्थ्यांमध्ये कसा रुजू झाला पाहिजे याचा प्रयत्न कंदसर सारखे शिक्षक कायमच करतात. आणि त्यांच्याचबरोबर आता आपण बघितलेत की जवळपास 100 मुलं समोर बसलेली आहेत आणि ती एकदम छान पद्धतीने ऐकतात. आजचे हे विद्यार्थी उद्याचे सशक्त नागरिक आहेत. तर त्यामुळे सर तुम्ही दिलेले जे काही आज संकेत होते त्यांना ते नक्कीच ते घेतील आणि ही सगळी पुस्तकं ग्रंथालयात आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. तर त्याचं वाचन विद्यार्थी करतील आणि एक चांगले सजग नागरिक पुढचे भविष्याचे होतील अशी ग्वाही आपण सगळे सरांना देऊयात. आणि जसं TS इलियट म्हणतात की वेअर इज द नॉलेज विच वी हॅव लॉस्ट इन इन्फॉर्मेशन, म्हणजे जे काही ज्ञान, जे डेटा, माहिती आणि ज्ञान हे जे आहे याचा जो प्रवाह आहे याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने ज्ञान कुठे हरवलो आहे. कारण माहिती प्रचूर मात्रामध्ये सगळीकडे आहे, विविध माध्यमं आहेत, सोशल मीडियाची माध्यमं आहेत. आपला जो काही आजचा कार्यक्रम आहे पुस्तक परिचयाचा हा देखील आपण विद्यार्थ्यांना यूट्यूबवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. अनेक पॉडकास्ट विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत, सोशल मीडियाचे अनेक साधनं विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. पण त्या माहिती साधनांमधनं ज्ञानाची प्रकर्षाने गेलेली एक किरण विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने एक चांगली ज्योत साबित होऊ शकेल, प्रेरणा होऊ शकेल. आणि असाच प्रयास ग्रंथालय नेहमी करत असतं. माझी टीम म्हणजे इथे असलेले शिक्षक, इथले असलेले विद्यार्थी आणि माझी ग्रंथालयाची टीम ही सतत या उपक्रमामध्ये सहभागी होत असतं. आणि आपण महाराष्ट्र शासनाच्या या संकल्पाला आपल्या पद्धतीने जोड देऊयात आणि आपण एक चांगले वाचक होऊयात अशी ग्वाही आपण देतो. आणि सरांच्या म्हणजे हे सगळं बेसिकली सर आपलेच आहेत. तर त्यामुळे आभार मानणं ही एक औपचारिकता आहे, पण तरी आपल्याला पूर्ण सचित्र 60 पुस्तकांचं सलग चित्रण आपल्यासमोर सरांनी करून दिलेलं आहे. म्हणजे एक सूक्ष्म विषयात 60पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध असतात असा एक मागोवा आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल मी ग्रंथालयाच्या, महाविद्यालयाच्या वतीने सरांना कृतज्ञता म्हणते. आणि अशाच प्रकारे पुस्तक परिचयाच्या उपक्रमात कायम सहभागी व्हा, कारण गेले 7 वर्ष हा प्रयोग चालू आहे आणि सातत्याने 4-5 वेळा सरांचे बुकटॉक झालेले आहेत आपल्या ग्रंथालयात आणि त्याच्यामधनं विद्यार्थी घडलेले आहेत. अनेक त्यांचे विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी झालेले आहेत, अनेक पारितोषिके त्यांनी पटकवलेली आहेत. तर असं एक विनम्र आव्हान मी या सगळ्या विद्यार्थ्यांना, टीचर्सला करते की तुम्ही खरंच वाचत चला आणि हा जो डायस उपलब्ध करून दिलेला आहे याचं तुम्ही उपभोग घ्या आणि इतर मुलांना ही सांगा तुम्ही काय वाचता. अशा प्रकारे मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. ते पॉज कर ना, बंद करा ना ते.